सीटेट विथ फराह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज एक आनंदाची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत की आज सकाळी सीटेट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे सीटेट 2026 सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्याचं नोटिफिकेशन शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। तर 11 मे पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि फॉर्मची लास्ट डेट असणार आहे 10 जून। तर विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेची तयारी आपण करतच आहोत आणि त्याच्यानंतर सीटेटची एक्झामिनेशनची सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे। तर फॉर्म 11 मे पासून या ठिकाणी सुरुवात झालेले आहेत आणि 10 जून पर्यंत आपल्यासाठी वेळ असणार आहे की आपण 10 जून पर्यंत फॉर्म भरू शकतो, ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। आणि आपली जी परीक्षा आहे सीटेट 2026 सप्टेंबर महिन्याची, तर ती 6 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे। 5 नाही 6 सप्टेंबरला होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवलेली आहे। शॉर्ट नोटीसमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। आणि जर विद्यार्थी या ठिकाणी जास्त राहिले तर मागच्या वेळेसप्रमाणे जशा पद्धतीने की 8 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी 2 वेळेस एक्झाम घेतली गेलेली होती, त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा आपल्याला 6 किंवा 5 अशा पद्धतीने एक तारीख दिली जाणार आहे आणि 2 दिवसामध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे। तर आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो सीटेट नोटिफिकेशनचा नाही आहे। मी तुम्हाला फक्त या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी या ठिकाणी होते, त्याच्यामुळे ते मी बातमी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे। तर आजचा या व्हिडिओचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो हा आहे, सीटेट एक्झाम ज्यांनी पास केली 8 फेब्रुवारीची 7 फेब्रुवारीची, तर ज्यांनी सीटेट एक्झाम पास केलेली आहे तर कालपासूनच डिजी लॉकरमध्ये अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपण डिजी लॉकरमधून आपला जो मार्कशीट आहे तो आपण घेऊ शकतो किंवा जे पास झालेले आहेत तर त्यांनी तिथून तो डाउनलोड करू शकतो आपण, आणि सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला डिजी लॉकरमधून डाउनलोड करता येणार आहे। आणि जी एक्झाम पास झालेले नाही आहेत तर ते सुद्धा मार्कशीट त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात, त्यांनी सुद्धा मार्कशीट डाउनलोड करून ठेवायची आहे। पण नेक्स्ट वेळेस आपण नक्कीच मार्कशीट सोबत आपण काय करणार आहोत, सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत, अशी जिद्द मनामध्ये ठेवायची आहे आणि अशी तयारी आपण करायची आहे। तर बघा, सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे की डिजी लॉकरमध्ये जो मला फेस करावा लागत आहे, तर म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बहुतेक अशी मैत्रिणी असतील माझ्या त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे। तर बघा, मला हा फेस करावा लागत आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे की डिजी लॉकरमध्ये जेव्हा आपण डाउनलोड करायला बघत आहोत तर सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होतोय की मी कालपासूनच ट्राय करते आहे, पण माझा जो सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आहे, तो या ठिकाणी डाउनलोड होत नाही आहे। मग त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण या ठिकाणी 2 गोष्टी असू शकतात। एक तर की अजून अपलोडिंगची जी प्रक्रिया आहे ती कालपासूनच चालू झालेली आहे, तर त्याच्यासाठी वेळ लागणार आहे। आणि जर आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवावे लागतील। जर आपण पेशन्स नाही ठेवले तर आपल्याला दुसरा एक ऑप्शन त्या ठिकाणी आहे, आणि तो ऑप्शन म्हणजे काय की आपण गुगल क्रोममध्ये जाऊन आणि डिजी लॉकर लॉग इन करून त्या ठिकाणी आपण जो आपला सर्टिफिकेट आहे तो त्या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ शकतो। हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे। पण डिजी लॉकर ॲपमधून जर आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर त्याच्यानंतर 2026 म्हणजे आपण जेव्हा इयर सिलेक्ट करतो आहोत ना, तर त्या इयरमध्ये ना 2026 हे शोज होत नाही आहे, दाखवतच नाही आहेत। तर मे बी मला असं वाटते की अजून एक आठवडा जाणार आहे किंवा 4-5 दिवस अजून लागणार आहे ते सिस्टीम पूर्ण कंप्लीट व्हायला, म्हणजे अपलोडिंग व्हायला अजून वेळ लागणार आहे। तर ज्यांच्याकडे पेशन्स आहेत त्यांनी थोडीशी वाट बघायची आहे, आणि ज्यांना लगेचच या ठिकाणी जो आपला सर्टिफिकेट आहे तो पाहिजे असेल तर गुगल क्रोममध्ये जाऊन तिथून आपण तो डाउनलोड करून घेऊ शकतो। पण माझा हा प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी सीटेट परीक्षा दिलेली तेव्हा मी जेव्हा फॉर्म भरलेला होता तेव्हा तो माझ्या वडिलांच्या नावावरती मी फॉर्म भरलेला आहे, आणि आता जर डिजी लॉकरमध्ये पाहायला गेले तर ते आधार कार्डशी रिलेटेड माझं नाव येत आहे, म्हणजे माझ्या हजबंडच्या नावावरती ते नाव येत आहे। आणि इथे मिसमॅच कदाचित होऊ शकतो आणि इथे डाउनलोड करण्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात डिजी लॉकरमध्ये। जेव्हा आपण सीटेट एक्झाम मार्कशीट किंवा आपण सर्टिफिकेट जेव्हा आपण डाउनलोड करायला जाणार तेव्हा काही मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण त्यांचा
जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कदाचित SSCच्या नावावरती त्यांनी फॉर्म भरला असेल. म्हणजे SSCमध्ये जे नाव होतं, लग्न अगोदरचं वडिलांचं जे नाव होतं, तर ते नाव आपण त्या ठिकाणी फॉर्म भरताना माझ्यासारखं जर तुम्ही केलं असेल तर मी तसंच केलेलं आहे. माझ्या वडिलांचं नाव मी फॉर्म भरताना त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. पण आता जर डिजिलॉकरमध्ये आपण पाहायला गेलो तर ते आधार कार्डवरती जे नाव अपडेटेड आहे ते नाव त्या ठिकाणी शो होत आहे. तर मे बी कदाचित ते मिसमॅच होऊ शकते आणि आपला सर्टिफिकेट या ठिकाणी किंवा मार्कशीट या ठिकाणी डाउनलोड होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे जो मला येत आहे तो कदाचित तुम्हालाही येऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याकडे 2 वेज आहेत. आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो, तर त्याचे 2 आपल्याकडे रस्ते आहेत, 2 वेज आहेत. आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो हा प्रॉब्लेम. तर हा प्रॉब्लेम आपल्यासाठी खूप मोठा आहे, मेन तर फिमेलसाठी, की नावामध्ये जर मिसमॅच झालं तर आपल्याकडून ते डाउनलोड होणार नाही, डिजिलॉकरमधून ते डाउनलोड होणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एक तर गोष्ट की सगळ्यात सोपा उपाय हा आहे की एकतर तुम्ही काय करा, परत आपल्या वडिलांच्या नावाने जो आपला आधार कार्ड आहे तो अपडेट करून घ्या. पण तो जर पहिले वडिलांच्या नावाने होता, नंतर तुम्ही हजबंडच्या नावाने केलेला आहे आणि परत जर तुम्ही वडिलांच्या नावाने कराल तर मग ते परमनंटली वडिलांच्याच नावाने म्हणजे राहणार आहे. कारण 2च वेळा आपण आधार कार्ड नेम अपडेट करू शकतो आणि ऑलरेडी आपण जर अपडेट केलेलं आहे, म्हणजे पहिले वडिलांच्या नावावरती होतं आणि नंतर हजबंडच्या नावावरती केलं, म्हणजे एकदा आपलं अपडेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जर आपण पुन्हा वडिलांच्या नावावरती करू तेव्हा आपण एकदा पुन्हा अपडेट करू, म्हणजे 2 वेळा अपडेट करता येणार, त्याच्या पुढे आपल्याला अपडेट करता येणार नाही. तर हा जो सोल्युशन आहे तो मे बी आपण यूज करू शकतो, पण त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डवर फक्त आयुष्यभर वडिलांचं नाव असणार आहे. आणि दुसरा एक सोल्युशन या ठिकाणी मला माहिती पडलेलं आहे की दुसरा सोल्युशन हा आहे की आपण जो सीटेट या ठिकाणी सीटेटचा जो ऑफिशियल त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे, तर सीटेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण मेल करू शकतो. तर हा दुसरा ऑप्शन आहे. तर असे 2 या ठिकाणी वेज आहेत. पहिला वे हा थोडा रिस्की आहे, पण दुसरा वे हा सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो आणि डिजिलॉकरमधून आपला जो सर्टिफिकेट आहे तो या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो. मी स्वतः अजूनपर्यंत डिजिलॉकरमधून माझे सर्टिफिकेट्स डाउनलोड केलेले नाही आहेत, कारण मी स्वतः जेव्हा डाउनलोड करायला गेली तेव्हा हे प्रॉब्लेम्स मला येत होते. एकतर 2026 त्या ठिकाणी इयरच शो होत नाही आहे आणि दुसरा प्रॉब्लेम हा आहे की नावामध्ये मिसमॅच असू शकते, कारण मी आत्ताच माझं नाव अपडेट केलेलं आहे. रिसेंटली 8 ते 10 दिवसच झालेले आहेत आणि मी नाव माझं चेंज केलेलं आहे. म्हणून हा प्रॉब्लेम जसा मला येत आहे तसाच तुम्हाला येणार आहे. पुढे मी ह्या प्रॉब्लेममध्ये मी सॉल्युशन कसं काढणार आहे आणि मी कशा पद्धतीने माझा सर्टिफिकेट आणि मार्कशीट हा डिजिलॉकरमधून डाउनलोड करून घेणार आहे ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही या चॅनलमध्ये माझ्याबरोबर कनेक्टेड राहा. ज्यांनाही प्रॉब्लेम येत आहे तर आपण सर्टिफिकेट किंवा मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करून घेऊ ह्याच्याविषयी मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला मी करेन. मी स्वतः जे उपाय मी या ठिकाणी करणार आहे ते तुमच्याबरोबर मी या ठिकाणी शेअर करणार आहे. तर माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की सीटेट एक्झाम किंवा TET एक्झाम ही पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपण पार करू शकतो, कशा पद्धतीने आपण पास करू शकतो ह्याचं मार्गदर्शनही या चॅनलमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला देणार आहे. छोटे छोटेसे जे टॉपिक्स आहेत जे आपल्याला मार्क्स मिळवून देतात, मग ते मराठी ग्रामर असो, इंग्लिश ग्रामर असो किंवा इतर बालमानसशास्त्र विषय असो किंवा समाजशास्त्र असो, ह्याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये मी अपलोड करणार आहे. हा माझा नवीन चॅनल आहे, त्याच्यामुळे हळूहळू या गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करणार आहे. जे टॉपिक्स तुम्हाला हार्ड वाटत आहेत, मी कशा पद्धतीने पहिल्या प्रयत्नात पास केलेला आहे ह्या सगळ्याविषयी मार्गदर्शन या ठिकाणी एक छोटंसं मार्गदर्शन, खूप मोठं असं मार्गदर्शन नाही, पण जे मी अनुभव घेतलेला आहे ते सर्व अनुभव मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं आहे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही जर सपोर्ट केला, तुम्ही जर लाईक आणि शेअर केलं तर मलाही प्रेरणा मिळेल, मलाही उत्साह येईल आणि मी तुमच्यासोबत माझी जी जर्नी आहे TET आणि CTET पास करण्याची मी तुमच्यासोबतही नक्की शेअर करणार आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो, एक टिप्स शेवटी मी देऊन जाते या व्हिडिओमध्ये की आपल्याला जर TET एक्झाम आणि CTET एक्झाम प्रयत्नामध्ये 1-2 प्रयत्नामध्येच आपण जर पास आपल्याला करायची असेल तर आपल्याला जे क्वेश्चन्स येतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, मग ते कोणत्याही विषयाचे असो, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र किंवा गणित असो, मराठी असो आणि इंग्रजी असो, कोणताही जो प्रश्न या ठिकाणी CTET एक्झाममध्ये किंवा टेट एक्झाममध्ये किंवा TET एक्झाममध्ये विचारला जातो तो लॉजिकवरून विचारला जातो. आणि तो जर लॉजिक म्हणजे त्या प्रश्नाच्या मागचा लॉजिक जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही जेवढं अभ्यास केलेला आहे त्या कमी अभ्यासामध्ये सुद्धा किंवा अभ्यास न करता सुद्धा तुम्ही या ठिकाणी TET एक्झाम आणि CTET एक्झाम पास होऊ शकता. फक्त थोडीशी स्ट्रॅटजी, थोडीशी ट्रिक आणि लॉजिक आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे सगळे जे लॉजिक्स आहेत, हे सगळे लॉजिक्स मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे. चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे नक्कीच. मी प्रयत्न करणार आहे की ज्या पद्धतीने मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये जास्त मेहनत न घेता ही परीक्षा तुम्ही पास होणार, यासाठी मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची आहे आणि किती मिनिटामध्ये सोडवायची आहे, टाईम मॅनेजमेंट कसा करायचा आहे, तर आपण टेस्ट सिरीजसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर आजचा जो मेन टॉपिक होता तो हा होता की डिजी लॉकरमध्ये आपला जो सर्टिफिकेट आहे तो आपण जर आपला नाव मिसमॅच झालं तर आपण काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करता येणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा हा आजचा टॉपिक होता. जे मी फेस करते आहे ते कदाचित तुम्ही फेस करत असाल, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता. आणि दुसरं की CTET 2026चा जो नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे. 11 मे पासून परीक्षेचा फॉर्म 11 मे पासून सुरुवात झालेला आहे आणि 10 जूनपर्यंत असणार आहे. आणि आपली जी परीक्षा आहे ती 6 सप्टेंबर 2026ला होण्याची शक्यता आहे. तर आशा करते की हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला वाटला असेल. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काही इन्फॉर्मेशन भेटली असेल. आणि अशीच जी मैत्रिणी आहेत जे या ठिकाणी ह्या प्रॉब्लेमला फेस करणार आहेत किंवा त्यांनाही प्रॉब्लेम होणार आहे किंवा त्यांचाही सर्टिफिकेट मार्कशीट डाउनलोड होत नाही आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी माहिती पडतील की आपल्याकडे कोणकोणते वेज आहेत, कोणकोणते मार्ग आहेत, त्याच्यानुसार आपण या ठिकाणी आपले नाव मिसमॅच झालं तरी आपण कशा पद्धतीने डिजी लॉकरमधून आपला सर्टिफिकेट आणि मार्कशीट आपण डाउनलोड करून घेऊ शकतात. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि हो नक्कीच सपोर्ट करायचा आहे तुमच्यासाठी. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.